छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य जे आहे ते राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं आणि त्याच्याच निषेधार्थ वेगवेगळे आंदोलनं जे आहेत ते पुण्यात पार पडतात आणि असंच काही आंदोलन जे आहे ते आता शिवसेनेकडून देखील सुरू आहे। आपण आता राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आहोत आणि आपण पाहिलं तर इथे त्यांच्या घराबाहेर बसून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जे आहे जे आहेत ते इथे शिवसैनिक जे आहेत ते बसलेले पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण गोंधळ जो आहे तो या परिसरात या शिवसैनिकांनी घातलेला पाहायला मिळतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यावरून निघताना त्याच्यावर जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते। पुण्यातील राहुल सोलापूरकर यांचं जे घर आहे त्या घराबाहेर त्यांच्याकडून हे निदर्शनं जी आहेत ती केली जात आहेत। याच वक्तव्याच्या निषेधार्थ काल पुण्यात मराठा सेवक जे आहेत तर त्यांच्याकडून देखील आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता कोथरूड परिसरात त्यांच्या घराजवळ हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। पोलिसांकडून यांना ताब्यात घेतलं जात आहे। जे मागणी करतात त्यांना अटक करतायत, जे अवेल करतायत त्यांना घरी एसी बसवले। पोलिसांनी जर आपण पाहिलं तर आता शिवसेनेचे शहराध्यक्ष जे आहेत संजय मोरे यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। नेमकी त्यांची काय बाजू आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकी तुमची आमची मागणी अशी आहे, ज्या छत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये त्या छत्रपती शिवरायांचा अवमान होतोय आणि याला अटक करा अशा मागणीसाठी आम्ही त्याच्या घरावर चाल करून आलो, जे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि त्या ठिकाणी या सरकारांचे पोलीस प्रशासन आम्हाला अडवतंय। जो गुन्हा करतो तो एसी मध्ये घरात आहे, त्याला शासन व्हावं म्हणून आम्ही उन्हात भांडतोय, रस्त्यावर आम्हाला लोळायला लागलं। तुम्ही पाहताय आम्हाला पोलिसांनी कसं पकडून बाहेर काढले, अटक करतायत, गुन्हा होऊ द्या। छत्रपतींचा अवमान करत असेल तर आम्ही अंगावर गोळ्या झेलू, पण हे अनाजी पंतांकडनं वारंवार होणारा अवमान छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सहन करणार नाही म्हणजे नाही। आणि आक्रमक स्वरूप जे आहे ते या आंदोलनानं घेतलेलं आपल्याला आता पाहायला मिळतं। अजूनही एका बाजूला शिवसैनिक जे आहेत कार्यकर्ते जे आहेत शिवसेनेचे ते अजूनही आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि पोलिसांकडून आता यांना जर आपण पाहिलं तर ताब्यात घेतलं जात आहे। हा गोंधळ जो आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातो। या भागातले हे जे रस्ते आहे तो रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून आता यांच्यावर कारवाई केली जाते। आंदोलन कुठेतरी शमवण्याचा प्रयत्न जो आहे तो आता पोलिसांकडून केला जातो। पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर।